सॉरी, हे घे. वाओ, अब टकराए और बाहर आई. I mean, आप आए और बाहर आए. हे, आय थिंक तुमच्या दोघांच्या नशिबात असं एकमेकांना आपटणं आणि एकमेकांच्या रस्त्यात आडवं येणं लिहिलंय. ओ शट अप जय. अभी आय एम सॉरी. मी आलेच. अभी न जाओ छोड़ कर ये दिल अभी भरा नहीं. You're sick, Jay. हे वाव, व्हॉट अ कोइन्सिडन्स. रिया पण आजकाल मला ह्याच लाईन्स म्हणत असते. तू तिच्या लाईन्स कॉपी करायला लागलास का? हॅलो, वेलकम बेटा. हाय. मग आजच्या डिनरचे गेस्ट ऑफ ऑनर आलेले दिसत आहेत. अभि, आज तुझ्या आवडीचा मेनू केलाय. आय एम शुअर मला तुझ्या हातचं नेहमीच आवडतं. ऍक्च्युली तुला इथे बोलवण्याचं अजून एक कारण आहे, महत्वाचं. जय, से सॉरी. काय? अपॉलोजाइज. रियास ना तू? आय एम सिरियस. टेल अभी हाउ सॉरी यू आर. मी वाट बघतीये. सॉरी. जय, आत्या, वास फार खमंग येतोय. काय मेनू आहे तरी काय आजचा? चल. कळेल, सगळं तुझ्या आवडीचं आहे. चांगलंच आहे. म्हणजे ऑप्टिमिस्टिक असावं माणसाने, पण किती, त्याला काही सुमारच नाहीये. आंटी, आत्या, थँक्यू सो मच. मला कधीच घरच्यांपासून पळून जाऊन लग्न करायचं नव्हतं. आणि घरच्यांचा विरोध पत्करून तर अजिबात नाही. पण तुम्ही दोघींनी आमच्या लग्नाला होकार दिलात. थँक्स. यू वेलकम. पण खरंच मला पण पटलं अभि तुझं. आपल्या माणसांपासून दूर जाऊन आपण नाही आनंदी राहू शकत. आणि बघ ना, आजींपासून माईपर्यंत सगळ्यांनी आपल्या लग्नाला होकार दिला, आपल्याला ऍक्सेप्ट केलं. रोज रात्री आम्ही असेच एकत्र जेवायला बसतो. हो, म्हणजे घरच्या सगळ्यांनी एकत्र बसायचं, गप्पा मारत जेवायचं. आय मिस ऑल दॅट.
रिया कुठे चाललीस? मम्मा मी आले 2 मिनिटात येते. जेवण बघ ना काय ना. दादा जेवण चांगलं झालं. एक्सक्यूज मी गाईस, मी कॅरी ऑन. अभिषेक बाहेर या प्लीज. तुला काय वाटत? नाही नको आहे. आता काय हवंय? मला मला काय हवं असणार आहे? आणि मला जे हवं असतं ना ते मला इतरांनी ऑफर करण्याच्या आधीच मी ते मिळवतो. तुझं वाईट वाटतंय? कसं होईल तुझं? लिसन जय, मला काहीही झालेलं नाहीये. नाही कसं रिया, नाही कसं? अभिजित तुझ्या हातून गेलाय म्हणजे फार केलंय का? आणि आता तर काय ते तू मॉमला जे विचारत होतीस माझ्या साईनची काय व्हॅल्यू आहे, अगं खरंच तुझ्या साईनची आता काहीच व्हॅल्यू नाहीये. फक्त त्या ट्रेनच्या पासला चालू शकेल. हो, आणि आता त्याची सवय करून घे. कारण की तू एवढ्या सगळ्या गोष्टी अफोर्ड तर नाही करू शकत ना. सो ट्रेनचा पास. शट अप जय, काय बोलतोयस तू हे? रिया राजे, तुमच्या नावावर काहीच प्रॉपर्टी ठेवलेली नाहीये. सगळी प्रॉपर्टी शमिका राजे यांची आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पष्ट शब्दात मी बोलू नाही शकत. ओके? रिया जले जाऊं चले, सॉरी, जिया चले जाऊं छान वाटलं. बऱ्याच दिवसांनी एवढ्या निवांत गप्पा मारल्या. आणि मलाही खूप छान वाटलं की तू आलास. आणि फॉर्मॅलिटी म्हणून म्हणत नाहीये, आय मीन इट. अधूनमधून येत राहणार. खरंच खूप बरं वाटतं. नक्की. मम्मा मी याला गेटपर्यंत सोडून येऊ? 1 मिनिट. आंटी, विथ युअर परमिशन मी शमिकाला जरा बाहेर घेऊन जाऊ? ऑफकोर्स, वाय नॉट. फक्त जास्त उशीर करू नका. कम बॅक सून. येतो. बाय. थँक्यू मम्मा. लवकर ये बेटा. बाय. बरं, बाहेर का आणलंय तेवढं तरी सांगणार आहेस? अगं मी नेहमीच तुला येतोच ना घरापर्यंत सोडायला. अच्छा. नाही, तसंच काहीसं खास द्यायचं होतं म्हणून जरा बाहेर बोलवलं. शांततेत. अच्छा, काय द्यायचं होतं? हा, आता बघ, जनरली मुलं आपल्या फियॉन्सेला किंवा गर्लफ्रेंडला काहीतरी गिफ्ट देतच असतात. आणि नाही दिलं तरी तुम्ही सोडता का त्यांना? अभि, ते जनरल ग, ड्रेसेस, ज्वेलरी, घड्याळ. पण तू कधीच माझ्याकडे काहीच नाही मागितलंस. अरे मी मला माहितीये तू काय म्हणणार आहेस. हेच ना की अभि मला तू मिळालायस, मग आयुष्यात दुसरं काही नको. हो ना? मी एक वस्तू पाहिली. मला असं वाटलं की ती वस्तू तुझ्यावर खूप छान दिसेल. रादर ती वस्तू तू घातल्यावर ती वस्तू खूप छान दिसेल. अच्छा. सो स्पेशल गिफ्ट फॉर अ स्पेशल पर्सन लाईक यू.
हा आता माहोल तसा रोमॅन्टिक आहेच आहे. आय होप ते गिफ्टही तुला आवडेल. अरे कुठे गेलं? हा या खिशात. अभि मस्करी करू नकोस हा. या खिशात असेल ना नक्की. बघू दे मला. हा या खिशात आहे. अँड हिअर इट इज. अभि काय चाललंय हे बघ. तू मस्करी करू नकोस माझी. आता यात काय मस्करी. अरे इतकं छान. अगं ते शमिका बिलीव्ह मी तुझ्यासाठी खूप छान पेंडंट आणलं होतं का. आणि अरे इट्स ओके. हे बघ घरी राहिलं असेल जाऊ दे. अगं नाही मी तुझ्या घरी येईपर्यंत होतं याच्यामध्ये आणि आता. अरे हो ठीक आहे जाऊ दे. तू माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं हेच खूप आहे. चल. मी पेंडंट माझ्या हाताने काढून खिशात ठेवलं होतं की जॅकेटमध्येच राहिलं. जॅकेटच्या खिशातही नाहीये. मग पेंडंट गेलं तरी कुठे? आय विश मी तुला आधीच साथ दिली असती किंवा आधीपासूनच तुझं ऐकलं असतं. आधीपासून माहिती होतं कैसे. मी तेव्हाही तुला सांगत होतो. तू माझं ऐकलं नाही. त्या रेस्टॉरंटमध्ये माझ्या तोंडावर क्रेडिट कार्ड मारलं. कोल्ड्रिंक तोंडावर फेकलं. नौटंकी सगळी. एनिवे पण आता तुला कळलंय हेच खूप आहे. दुर्घटना से देर भली. हो पण तुझ्या आयुष्यात बऱ्याच दुर्घटना घडल्या. आधी अँडी मग राहुल आणि अभि. आणि त्याच्यात तुला हे कळणं की तुझ्या नावावर काहीच प्रॉपर्टी नाही. दुर्घटनांची लिस्ट आहे लिस्ट. इट्स बेटर लेट देन नेव्हर. ये ठीक आहे. काय ठीक आहे आणि काय नाही हे मला चांगलंच कळलंय जय आता. गुड. मग या रिअलायझेशन बद्दल एक पार्टी करूया. पार्टी तर नक्कीच होईल पण जेव्हा मला वाटेल ना तेव्हा. गोष्टी माझ्या मनासारख्या झाल्या की मग पार्टी. कुठल्या गोष्टी तुझ्या मनासारख्या व्हायला हव्या? सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर व्हायला हवी की अभिजित? प्रॉपर्टी गेली तेल लावत. मला अभिजित हवाय. आय वॉन्ट हिम. गुड. आता तुझा आणि माझा एम आणि नेम एकच आहे. अभिजित पेंडसे. मला एक सांग काय आहे अभिजित पेंडसे मध्ये? ना लुक्स आहे ना मसल्स आहे
म्हटलं नोकरी आहे ना, पैसा आहे, आणि तरी 2 अमीर पोरी त्याच्या मागे आहे. कसं काय? तुला नाही कळणार त्याचे, कारण जे अभिजित मध्ये आहे ना ते तुझ्याकडे नाहीये. काय? ऑनेस्टी आणि अक्कल. हो ना, जसं की रिया तुझ्याकडे भरपूर अक्कल आहे, म्हणून मध्यंतरीच्या काळात एकदम अशी डिसेंट मुलगी बनून अभि आणि शमिकाच्या बाजूने माझ्याशी भांडत होती. काय ड्रामा होता तो. ड्रामा नाही, एका पॉइंटला मी पण गिव्हअप केलं होतं, पण जेव्हा मला कळलं की अभिजित पण शमिकाचा आणि प्रॉपर्टी पण, तेव्हा म्हटलं इनफ इज इनफ. पण मला एक गोष्ट कळत नाहीये जय, मी हे सगळं करतेय कारण माझं अभिजितवर प्रेम आहे, पण तुझं तर शमिकावर प्रेम नाहीये ना, मग तू हे सगळं का करतोयस? तुला तिच्याशी लग्न का करायचंय? ते शमिका, अभिजितने पंगा घेतला ना माझ्याशी. सुरुवातीला शमिका मला आवडली होती, पण अभिजितने पुढचा मागचा काही विचार न करता तेव्हापासून अभिजित टोक्यात केला होता माझ्या. मग त्यांनी पार्टीमध्ये मला मारलं काय, माझ्या तोंडावर रिझाईन केलं. या सगळ्याचे हिशोब चुकते करायचे होते ना मला, म्हणून. आणि मग मी विचार केला की माझे हिशोब चुकते करत असताना तुला जर का तुझा अभिजित परत मिळत असेल तर काय वाईट आहे. आणि मी त्यासाठी तुला बऱ्याच हिंट दिल्या, पण तू कळलंच नाही. ठीक आहे, आता कळलंय ना मला. गुड. बस आता अभिजित तुलाही हवाय आणि मलाही.